मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण ओम ह्या प्रणव मंत्राचा जाप करणार आहोत. तर आता अजिबात वेळ न घालवता आपण ओम ह्या प्रणव मंत्राचा जाप करूया. तुम्ही सर्वजण रेडी असालच. ध्यानमुद्रा लावा, शांत बसा, डोळे बंद करा, श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा श्वास घ्या, पुन्हा श्वास सोडा. हळूहळू डोळे उघडा. जेव्हा तुम्ही ओम ह्या प्रणव मंत्राचा जाप करता, त्यानंतर जेव्हा तुम्ही डोळे उघडता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी हसू असलं पाहिजे. कारण तुम्हाला माहित नाही की तुम्ही किती मोठी गोष्ट अचीव केलेली असते. ओमचा उच्चार करणं ही येऱ्या गबाळ्याची कामं नाहीत. हा मंत्र त्यांच्याच तोंडून वदवला जातो जे कुठेतरी शिवबाबाशी रिलेट करतात, शिवबाबाचे भक्त असतात. शिवबाबाला स्मरण करून हा मंत्र म्हटला जातो. शिवशक्ती जी आहे, शिवशंकर जे आहेत, ते ह्या जगाचे बोलतात ना की मूळ जो उगम झालाय आपल्या जगाचा, तो शिवशक्तीमुळे झालेला आहे, शिवशंकरामुळे झालेला आहे. त्यामुळे हा जो प्रणव मंत्र आहे हा महान आहे आणि ह्याचे व्हायब्रेशन इतके सुंदर आहेत ना की जेव्हा आपण त्या ओमचा मंत्र बोलायला लागतो तेव्हा आपलं पूर्ण शरीर व्हायब्रेशन घेत 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 अगदी आपल्या क्राउन चक्रापर्यंत तो मंत्र जातो आणि क्राउन चक्राला भेदून तो पुढे ह्या इथून क्राउन चक्र इथे असतं, क्राउन चक्राच्या इथून भेदून तो जो मंत्र आहे हा युनिवर्स पर्यंत पोहोचतो आणि हा युनिवर्स मधून पुन्हा त्याच प्रकारे पुन्हा येऊन आपल्या शरीराला पुन्हा येऊन हील करतो. तर हा ओमचा जो प्रणव मंत्र आहे हा साधा सुद्धा मंत्र नाही आहे. जर तुम्ही ह्या मंत्राचा जाप करताय ह्याचा अर्थ तुम्ही खूप पवित्र सोल आहात. जर तुमच्या तोंडून ओमचा शब्द उच्चार निघतोय तर तुम्ही समजा की ह्या जगातले सगळ्यात भाग्यवान व्यक्ती तुम्ही आहात. जर तुमच्या तोंडून सतत ओमचा जाप निघत असेल तर असं समजा की परमेश्वराने, शिवशंकराने आशीर्वादाचा हात तुमच्या डोक्यावरती ठेवलेलाच आहे. तर हा मंत्र जो आहे हा जर तुम्ही करत असाल तर हा मंत्र कधीही करायला विसरू नका. हा मंत्र जपाजाप जो आहे त्या प्रकारे कायम मनातल्या मनात करत जा. अगदी तोंडाने पुटपुटलात नाहीत तरी चालेल, पण आतून, शरीरातून, आतून, मनातून, हृदयातून सारखा तुमचा ओम निघाला पाहिजे आणि हा ओम तुमचा उद्धार करता निघू शकतो. या ओममुळे तुमच्या आयुष्याला एक गती मिळते,
हा ओम तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे नेहमी नेहमी कायम तुमच्या तोंडात ओमचा उच्चार असलाच पाहिजे. ओम हा ध्वनी तुमच्या शरीरात, तुमच्या हृदयात, तुमच्या माइंडमध्ये इतका पक्का बसून ठेवा की तुम्ही लक्षात ठेवा की ह्याचा कंटिन्यू जाप तुम्हाला करायचा. आणि मग बघा, हा ओम तुमचं आयुष्य शतशः बदलून टाकतो.